आज करायचं आहे व्हॅनिला बेसपासून एकूण 5-6 आईस्क्रीम. अर्धा लिटर दूध घेतलं आहे. थोडंसं दूध ठेवायचं आहे, पुन्हा ॲड करायचे. मिल्क पावडर घेतलं 1 पॉकेट ॲड करायचं आहे दुधात. साखर, CMC पावडर 1 चमचा, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, GMC पावडर अर्धा चमचा, नाश्त्याच्या चमच्याने अर्धा चमचा घ्या. तुमच्याकडे चमचे जरा नसेल तर मेजरमेंटचे. चांगलं मिक्स करून घ्यायचं, एक पण गाठी राहू द्यायचं नाहीत. उरलेलं दूध पण मी ॲड केलं ह्याच्यामध्ये पॉकेटातलं. गॅसवर ठेवायचं आहे. 5 मिनटानंतरनं गॅस थोडंसं बारीक करायचं आहे. थोडं मोठं करून गॅस, चांगलं उकळी आले की शिजलं म्हणून समजायचं आपलं बेस. असा घट्टपणा यायला पाहिजे. रात्रभर फ्रीजरमध्ये डब्यामध्ये घालून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळून बेस बाहेर काढायचं आहे. एका बाउलमध्ये ॲड करून बीटर घ्यायचं. हे 300 वॅटचं बीटर आहे. मी केक करण्यासाठी पण हा बीटर यूज करते. कमीत कमी 5 मिनटं असं बीट करून घ्यायचं आहे. तुम्हाला कोणता फ्लेवरचा आईस्क्रीम आवडते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. बीट केल्यावर असं बाउल फुलून आलं आईस्क्रीम. 200 ml क्रीम घ्यायचे. मी सनवेची क्रीम घेतली. बीट करून घ्यायचे 2 ते 3 मिनटं. जास्त बीट नाही करायचं, असा थिकनेसपणा ठेवायचा आईस्क्रीमला, क्रीमला. आईस्क्रीमचा बेस आणि क्रीम दोन्ही मिक्स करून घ्यायचे. व्हॅनिला इसेन्स 6 ते 7 थेंब टाकायचे. परत बीटरनं 2 ते 3 मिनटं बीट करून घ्यायचे. अर्धा लिटर दुधापासून आपलं मस्त व्हॅनिला बेस तयार आहे ही आईस्क्रीमचा. तुमच्याकडे जरा कुठले क्रश वगैरे नसेल, इसेन्स वगैरे, तुम्ही असंच फ्रीजरमध्ये दुसऱ्या डब्यात ॲड करून फ्रीजरमध्ये ठेवायचे. सात ते 8 घंट्यासाठी. आता व्हॅनिलाचं बेस मी एकूण 4 भाग केलेत. पहिल्या भागमध्ये क्रश टाकले, मँगो टाकायचे, काप करून घेतले. तुमच्याकडे जी फळं आहेत ती टाकायचे ह्याच्यामध्ये, जे त्याच्यामध्ये पाणी वगैरे नसायला पाहिजे. आणि पहिल्या ह्याच्यामध्ये ना आपण ना व्हॅनिला बेसमध्ये हे टाकलं होतं, गुलकंद टाकलं होतं. हे तिसरा बेस आहे आईस्क्रीमचा, त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी क्रश टाकायचे. तुमच्याकडे क्रश वगैरे नसेल तर तुम्ही अख्खी स्ट्रॉबेरी आहे ती कटिंग करून टाकलं तर पण खूप छान लागतं आईस्क्रीम. पायनॅपल क्रश आहे, 4था आईस्क्रीम आहे. तुमच्याकडे क्रश नसेल तर ओरिजिनल पायनॅपल आणायचे, त्याची कटिंग करून व्हॅनिला आईस्क्रीममध्ये टाकायचे. आपले एकूण 4 आईस्क्रीम तयार आहेत. एक व्हॅनिला आईस्क्रीम, एक स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, एक बटरस्कॉच